ओम साईराम. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनभेमध्ये आपलं स्वागत आहे. वाराणसीतील काही मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या जात आहेत आणि साईबाबा हिंदू नव्हते, साईबाबा देव नव्हते असे वेगवेगळे आक्षेप साईबाबांविषयी घेतले जातात. आता जगाच्या पाठीवरील 70 देशांमध्ये श्रद्धा आणि सबुरीच्या माध्यमातून साईबाबांची कीर्ती पसरली आहे. कोट्यावधी भाविकांच्या मनात साईबाबांचं एक वेगळं स्थान आहे. साईबाबा प्रत्येकाच्या मनात आहेत. तुम्ही मंदिरातल्या मूर्ती हटवाल, पण कोट्यावधी साई भक्तांच्या मनामध्ये साईबाबा विराजमान झाले आहेत. ते हटवणं अशक्य आहे. आता योगायोग बघा, ज्या वाराणसीत हा प्रकार घडला, म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा काही भागात हे प्रकार सुरू आहेत. साईबाबांविषयी षडयंत्र कोण व का करता आहे हा संशोधनाचा विषय आहे. खरं म्हणजे साईबाबा ज्या वाराणसीमध्ये मंदिरातून साईंच्या मूर्ती हटवण्यात आल्या, त्याच वाराणसीत म्हणजे हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या काशीमध्ये साईबाबांची उत्तरक्रिया पार पडली. ही उत्तरक्रिया त्यांचे अनुयायी सद्गुरू उपासनी महाराज यांनी केली. पवित्र गंगेला साक्षी ठेवून केली. आता हे उपासनी महाराज कोण होते? तर उपासनी महाराज साईबाबांच्या आज्ञेने साकुरीत आले, स्मशानात राहिले. स्मशानात त्यांनी काय केलं तर स्मशानात त्यांनी आश्रम फुलवला. या आश्रमानं काय केलं तर सर्व जातीच्या महिलांना कुठलाही जातीभेद न करता त्यांच्याकडे येतील त्या कन्यांना त्यांनी वेद अध्ययन आणि यज्ञकर्म शिकवलं. त्या काळामध्ये हे अत्यंत क्रांतिकारी कार्य होतं. त्यासाठी सद्गुरू उपासनी महाराजांना सनातन्यांकडून फार मोठा विरोध सहन करावा लागला. ते सनातनी आज साईबाबांच्या मूर्तीशी प्रतारणा करीत आहेत, साईबाबांच्या कीर्तीसोबत प्रतारणा करीत आहेत. आता या सद्गुरू उपासनी महाराजांना, जे के साईबाबांचे अनुयायी होते, त्यांना भेटायला साक्षात महात्मा गांधी साकुरीत आले आणि अशी आठवण सांगितली जाते. या आठवणीचा फोटो साकुरीमध्ये त्या सद्गुरू उपासनी महाराज आश्रमात आहे. महात्मा गांधींच्या भेटीत महात्मा गांधींनी उपासनी महाराजांना असं सांगितलं की तुम्ही स्वदेशीचा प्रचार आपल्या भाविकांमध्ये आपल्या प्रवचनांमधून करत चला. तर मग गमतीने उपासनी महाराजांनी महात्मा गांधींना विचारलं, तुमच्या कमरेला जे घड्याळ आहे ते आपण कुठून आणलं? हे घड्याळ तर विलायतेचं आहे. त्यावेळेस महात्मा गांधी हसायला लागले, उपासनी महाराजही हसायला लागले. आणि मग कारण त्या काळात घड्याळ आपल्या भारतामध्ये तयार होत नव्हतं. हा प्रसंग आजही साकुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जाणकारांकडून ऐकायला मिळेल. त्या या प्रसंगाची साक्ष असलेला फोटोसुद्धा तेथे आहे. म्हणजे बाबांचे अनुयायी किती महान, तर साक्षात महात्मा गांधी त्यांना भेटायला आले होते. मग एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सद्गुरू उपासनी महाराज एवढे महान, तर बाबा किती महान. आता मुद्दा दुसरा, वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे आणि साई समाधीच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपासाठी मोदी शिर्डीत आले होते. मोदींनी बाबांची महती येथे कथन केली. त्या वाराणसी मतदारसंघामध्ये हे प्रकार सुरू आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा हे प्रकार सुरू आहेत. अधूनमधून कुणीतरी एखादा अनामिक संत, अनामिक साधू बाबांच्या विरोधात काहीतरी बोलतो, प्रसिद्धी मिळती म्हणून बाबांविषयी गरळ ओकण्याचे उद्योग, षडयंत्र अनेक ठिकाणाहून वारंवार सुरू असतं. याचं एकमेव कारण म्हणजे साई संस्थांकडे बाबांविषयी अचूक माहिती देणारी, बाबांच्या जीवन कार्याची माहिती देणारी यंत्रणा नाही, संशोधन म्हणजे रिसर्च सेंटर नाही. साई चरित्र हा एकमेव आधार मानायचा आणि अशा वादविवाद भागच घ्यायचा नाही, अशी सुरुवातीपासूनची साई संस्थांची भूमिका असल्यामुळे आपण कुणाविषयी काहीही बोललो तरी काहीही होत नाही या भावनेतून बाबांवर किंवा बाबांच्या कीर्तीला गालबोट लावण्याचा हा
असा उद्योग काही उपटसुंभ मंडळी करत असतात. आता गंमत बघा, ज्या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत आणि ज्या भारतीय जनता पक्षाचा, विश्व हिंदू परिषदेचा आणि साधू संतांचा देखील अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची उभारणी हा विषय अजेंड्यावर होता, याच विषयाला अनुसरून साईबाबांनी त्यांच्या हयातीत, म्हणजे त्यांच्या समाधीला 100 वर्ष होऊन गेली, ते हयात असताना त्यांनी शिर्डीमध्ये पहिला श्रीराम जन्मोत्सव सुरू केला. आता या श्रीराम जन्मोत्सवाची कथा काय सांगावी, तर या पहिल्या श्रीराम जन्मोत्सवात नारदीय कीर्तन झालं, म्हणजे हरी कीर्तनाने या श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात बाबांच्या हयातीत, बाबांच्या समोर, बाबांना साक्षी ठेवून, बाबांच्या परवानगीने झाली. हरी कीर्तनाची परंपरा तेव्हापासून आजतागायत सुरू आहे. आता यातली दुसरी तुम्ही गंमत बघा. दुसरी गंमत अशी आहे यातली की साईबाबांचे त्या काळातले समकालीन संत कवी संत दासगणू महाराज यांनी बाबांची एक आरती रचली. त्यात त्यांनी साक्षात बाबांमध्येच पांडुरंग बघितले. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, त्यांनी बाबांमध्ये साक्षात पांडुरंग बघितले. मग आता ज्या साधू संतांना श्रीराम मंदिराचं अप्रूप आहे अयोध्येला, तेच अप्रूप बाबांनी शिर्डीमध्ये केलं. श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात केली. जशा दिंड्या पंढरीला जातात, हरिनामाचा गजर करीत जातात, तशा दिंड्या याच श्रीरामनवमीला बाबांनी सुरू केलेल्या उत्सवाला प्रामुख्याने मुंबईतून, आता संपूर्ण राज्यातून, राज्याच्या विविध भागातून आणि इतर राज्यातून देखील शेकडो भाविक पायी येतात. काही मुंबईकर साई भक्त तर अनवाणी येतात. इथे येईपर्यंत रणरणत्या उन्हात, इथे येईपर्यंत त्यांच्या पायाला फोड आलेले असतात. तोंडामध्ये साईराम साईराम हा एकमेव गजर करीत हे साईंचे वारकरी शिर्डीमध्ये येत असतात. म्हणजे जशा दिंड्या पंढरपूरला, तशाच पालख्या श्रीराम जन्मोत्सवात सहभागी होण्याकरता शिर्डीमध्ये येत असतात. हे सांगण्याचा माझा उद्देश आहे की बाबा कोण होते हे ज्यांच्या लक्षात येत नाही. लक्षात काय येत नाही, तर ती सांगणारी यंत्रणा साई संस्थांकडे नाही किंवा हे काम आपलं नाही असं आजवर साई संस्थांना वाटत आले आहे. त्याची ही फळं आहेत. म्हणजे हरिकीर्तनाची परंपरा संत कवी दासगणू महाराजांनी शिर्डी माझे पंढरपूर ही रचलेली आरती. आता गंमत बघा, आजही साईबाबांच्या शेज आरतीमध्ये आपल्या संत ज्ञानोबाची आणि संत तुकोबाची आळवणी केली जाते. म्हणजे संत परंपरा किती थोर आहे. संत परंपरा जी थोर आहे तिच्याशी साईबाबांची परंपरा कशी कनेक्ट आहे हे सांगण्यासाठी मी पुढचं अजून एक प्रसंग सांगतो. साईबाबांची मुळातच साईबाबांची शिर्डीकरांना ओळख वारकरी संप्रदायाचे अर्धव्यू सरला बेट येथील गंगागिरी महाराज यांनी करून दिली. म्हणून या सरला बेटाचं आणि साई संस्थांचं आणखीन एक वेगळं या निमित्ताने नातं आहे. 1972 साली संगीतकार पांडुरंग दीक्षित यांनी शिर्डी के साईबाबा हा चित्रपट निर्माण केला. मनोज कुमार त्याचा हिरो होता. या 1972च्या शिर्डी के साईबाबा या चित्रपटामुळे साईबाबांची शिर्डी आणि साईबाबांची कीर्ती संपूर्ण देशात आणि विदेशात पसरली. त्यापासून शिर्डीमध्ये भाविकांचा ओघ सुरू झाला. तसा सेलिब्रिटींचा ओघ सुरू झाला. अवघ्या 6 महिन्यात हा पिक्चर तयार झाला आणि सांगायला तुम्ही चकित व्हाल, यातल्या मनोज कुमार पासून तर ते हेमा मालिनीपर्यंत यात कुणीही 1 रुपयाही एका कलाकाराने मानधन घेतलं नाही. ही साईबाबांची सेवा म्हणून त्यांनी या चित्रपटात काम केलं. अवघ्या 6 महिन्यात हा चित्रपट तयार झाला. देश विदेशात गाजला.
तेव्हापासून किंवा त्याही आधीपासून सेलिब्रिटींची, कलाकारांची, संगीतकारांची, गायकांची, कलावंतांची मांदियाळी बाबांच्या हयातीपासून ते आज तागायत शिर्डीमध्ये सुरू आहे. आजही बाबांच्या चरणी, बाबांच्या दरबारात हजेरी लावल्याशिवाय जे नामवंत कलावंत आहेत त्यांचं समाधान होत नाही. अगदी त्याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे कैलासवासी पंडित भीमसेन जोशी यांच्यापासून ते पंडित जसराज यांच्यापर्यंत, वसंतराव देशपांड्यांपर्यंत अनेक मान्यवर कलाकारांनी बाबांच्या दरबारात हजेरी लावली आहे. अनेक सेलिब्रिटी आजही बाबांच्या दरबारात येतात, नतमस्तक होतात. मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत, म्हणजे ब्रह्मोसची चाचणी होण्यापूर्वी शास्त्रज्ञ पिल्लाई शिर्डीला येऊन साई चरणी लीन झाल्याची माहिती नंतर जाहीर होते. यातच सगळं आलं. बाबांची ही महती अशी आहे, दाक्षिणात्य भाविकांनी बाबा देशभर तर नेलेच, पण जगाच्या पाठीवरच्या 70 देशात नेले. आज अंदमान निकोबारपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत बाबांची हजारो शेकडो मंदिरे आहेत. एखाद्या संतांची, एखाद्या सेवाभावी संताची एवढी मंदिरे जगाच्या पाठीवर क्वचितच दुसऱ्या कुणाची असतील, एवढी मोठ्या संख्येने साईबाबांची मंदिरे आहेत. दाक्षिणात्य भाविक के.व्ही. रमणी यांनी 125 कोटी रुपये खर्च करून साईबाबांच्या शिर्डीमध्ये अद्ययावत धर्मशाळा भाविकांसाठी बांधून दिल्या आणि साई भक्तांमध्ये साईबाबा बघा हा संदेश साई संस्थांसह शिर्डीकरांना दिला. रेड्डी बंधूंनी 100 किलो सोनं साई संस्थांच्या सिंहासनासाठी दान दिलं किंवा 100 किलो वजनाच्या सोन्याचं सिंहासन साई चरणी अर्पण केलं. व्यक्तिगत प्रचिती हा साईबाबांचा आणखीन एक गुण आहे. या व्यक्तिगत प्रचितीपायीच सेलिब्रिटीपासून राजकारण्यांपर्यंत, राजकारण्यांपासून कलावंतांपर्यंत आणि के.व्ही. रमणीसारख्या IT तज्ज्ञांपर्यंत ही मंडळी साईबाबांसमोर नतमस्तक होतात. एक अन्य ठिकाणी, अन्य देवस्थानांमध्ये त्यांचे कार्यक्रम दाखवण्याकरता विविध वृत्तवाहिन्यांना पैसे द्यावे लागतात, कार्यक्रम स्लॉट मागून घ्यावा लागतो. साईबाबा हे असे एक संत आहेत की त्यांच्या मंदिरातल्या आरत्या दाखवण्यासाठी साई संस्थानला रॉयल्टी द्यावी लागते. आता खरं म्हणजे हे आपण ज्यावेळेस हे सगळं याचा धांडोळा घेतो तर बाबा हे काय आहेत, कसे आहेत आपल्या लक्षात यावं म्हणून हे सांगतो आहे की बाबा हे वारकरी संप्रदायाशी कनेक्ट असणारे संत होते. त्यांनी मानवतेचा संदेश दिला. आजही आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय शिर्डीत आहे. त्यात 40 ते 50 हजार भाविक दररोज मोफत भोजन घेतात. इथल्या 2 रुग्णालय आहेत. एका रुग्णालयामध्ये मोफत उपचार होतात, म्हणजे औषध उपचारापासून ते शस्त्रक्रियेपर्यंत सर्व खर्च साई संस्थान करतं. साईबाबांच्या शिकवणुकीच्या प्रेरणेतून जगभरात अनेक सेवाभावी मंडळी विविध क्षेत्रात सेवाभावाने काम करतात. साईबाबांच्या शिर्डीवर 3 ते 4 लाखाहून अधिक मंडळींची रोजीरोटी चालते. एवढी मोठी चॅरिटी एखादं देवस्थान म्हणजे खचितच करीत असेल, इतकी साईबाबांचा सेवाभाव मोठा आहे, थोर आहे. दुर्दैव एवढंच आहे की बाबांची ही महती, बाबांचं हे कार्य, बाबांची ही शिकवणूक नेमकी काय आहे हे जगासमोर नेण्यासाठी रिसर्च आणि प्रचाराची टीम, तज्ज्ञ मंडळींचा संच साई संस्थांकडे नाही. त्यामुळे कुणाला मनात येईल ते आरोप, मनात येईल त्या पद्धतीने साईबाबांच्या कार्यावर चिखलफेक करण्याचे उद्योग अधूनमधून होत असतात. स्वामी स्वरूपानंद सरस्वती जे की शंकराचार्य म्हणून घेत होते, त्यांनी सुद्धा बाबांवर आता त्यांचं महानिर्वाण झालं, परंतु त्यांच्याशी ज्यावेळेस शिर्डीतलं एक शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी गेलं,
अगदी 10च मिनिटात त्यांनी त्यामध्ये ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी यांचा समावेश होता. 10 मिनिटानंतर त्यांनी सांगितलं, मी माझे शब्द मागे घेतो, मला साईबाबांविषयी चुकीची माहिती मिळाली. मग ही चुकीची माहिती साईबाबांविषयी का पसरवली जात आहे, साईबाबांविषयी असूया नेमकी कोणाला वाटते आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आणि श्रीराम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचं मंदिर उभारलं जावं यासाठी अख्खा देश ढवळून ज्यांनी काढला, त्यांच्याच राज्यामध्ये जर असे प्रकार होत असतील तर त्यांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जसं उत्तरेमध्ये फार मोठ्या संख्येने साईबाबांचे भाविक आहेत, तसं दक्षिणेमध्ये सुद्धा दाक्षिणात्य भाविक तर क्रियाशील भाविक आहे. त्यांनी साईबाबांना जगात नेलं, 70 देशात नेलं. दक्षिणेतल्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की साईबाबा हे दत्ताचे अवतार आहेत. एका साईबाबांच्या आरतीमध्ये ऐसा येई बुवा साई दिगंबरा असा उल्लेख देखील आहे. दत्त संप्रदायातले जे भाविक आहे ते साईबाबांना दत्ताचा अवतार मानून भजतात. महाराष्ट्रातले भाविक त्यांच्यात पांडुरंग बघतात. उत्तरेतले भाविक सुद्धा बाबांसमोर येऊन नतमस्तक होतात. असे हे बाबा सेवाभावाचा संदेश देणारे सर्वव्यापी संत होते. परत एकदा सांगतो, दुर्दैव एवढंच आहे की साई संस्थांकडे बाबांच्या विषयी रिसर्च करणारी आणि बाबांच्या आक्षेपांना खोडून काढणारी तज्ज्ञ मंडळींची टीम नाही, यंत्रणा नाही. त्यामुळे बाबांविषयी हे जे षडयंत्र केलं जातं त्याचा माध्यमातून अधूनमधून गवगवा होतो. या पलीकडे त्याला महत्त्व नाही, कारण करोडो भाविकांच्या मनात बाबा अधिराज्य करता आहेत. त्यामुळे 1-2 मंदिरातून बाबांच्या मूर्त्या हटवल्या म्हणून बाबा कोट्यावधी भाविकांच्या मनातून कधीही पुसले जाणार नाहीत. साईबाबांचा जन्म हा सेवाभावाकरता झाला होता. तोच भाव भाविकांच्याही मनात आहे. व्यक्तिगत प्रचितीच्या आधारावर बाबांची कीर्ती पुढे गेली आहे. आज बाबांच्या विरोधात षडयंत्र कोण रचतंय हा भाग मी जो आपणासमोर सादर केला, तो जर आपणास आवडला असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत जाण्यासाठी शेअर करा, लाईक करा. जय साईराम, जय साईराम.